नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण कोर्टामध्ये फक्त तारखा मिळतात, न्याय मिळत नाही ह्या पद्धतीची वाक्य ऐकली होती. किंबहुना आपली न्यायालय उशीर आणि दिरंगाईसाठी बदनाम झाली होती आणि याच्यावर अनेक सिनेमे आले होते. मित्रांनो, आजोबांनी केस फाईल केली तर नातवाला किंवा पणतूला त्यासाठी त्याचा निकाल मिळण्याची वेळ एवढी प्रचंड दिरंगाई आपल्या कोर्टामध्ये होती. परंतु मित्रांनो, आता मात्र यापुढे तारीख पे तारीख बंद होणार आहे. तारखा द्यायला मज्जाव करण्यात आलेला आहे आणि कोर्टामध्ये तुम्ही केस फाईल केल्यावर ताबडतोब आणि सूत्रबद्ध पद्धतीने कमी वेळामध्ये त्याचा निकाल लागावा या अपेक्षेने आता सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा खटला दिलेला आहे. खटल्यामध्ये निर्णय दिलाय तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी अनेकदा कोर्टाचा हा वाईट अनुभव घेतलेला आहे, परंतु यापुढे मात्र तुम्हाला निश्चितपणे एक सकारात्मक अनुभव येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावून ज्यांना असेच व्हिडिओ यापुढे देखील पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, बघूया नेमकं काय झालेलं आहे. मित्रांनो, यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी या 2023च्या गेल्याच आठवड्यामध्ये नुकताच या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय. याची लिंक देखील माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कोर्टामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये आणि तालुका दिवाणी कोर्टांमध्ये जी काही विलक्षण दिरंगाई होती आणि ज्याच्यामुळे अशिलांवर, पक्षकारांवर अन्याय होतो, त्यांना वर्षानुवर्ष खेटे घालावे लागतात आणि त्यांचा पैसा जातो, त्यांचे श्रम जातात आणि ह्या सगळ्यांच्या मुळाशी जी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे की ज्याला तारीख पे तारीख व्यवस्था म्हणतात आणि याच्यासाठी वकील काही काही अंशी वकिलांना जबाबदार धरलं जातं, काही अंशी कोर्टाला जबाबदार धरलं जातं. तर एकूणच न्याय व्यवस्थेवर आपण सर्व नाराज आहोत. परंतु हे सर्व लक्षात घेऊन यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी मध्ये जस्टिस भट यांनी असं सांगितलेलं आहे की यापुढे कोर्टामध्ये तारीख पे तारीख बंद व्हायलाच हवी आणि त्याच्यासाठी त्यांनी 12 सूत्र दिलीत. कोणती आहे ती 12 सूत्र ती चला तर आपण मित्रांनो बघूया. मित्रांनो मित्रांनो पहिलं सूत्र आहे, जिल्हा आणि तालुका कोर्टांनी समन्स वेळेवर आणि विनाविलंब पाठवावेत. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपण जेव्हा केस फाईल करतो तेव्हा समन्स वेळेवर जात नाही आणि समन्स वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकदा केसेसला उशीर होतो. तर ह्याच्यासाठी समन्स पाठवण्यात उशीर होऊ नये म्हणून ऑर्डर 5 रूल 2 जे काही नियम आहेत ते वेळेवरच गेले पाहिजेत. समन्स वेळेवर पाठवण्याची जबाबदारी आता कोर्टावर, जिल्हा आणि तालुका कोर्टांवर सर्वोच्च न्यायालयाने टाकली आहे आणि असे समन्स वेळेवर जात आहेत की नाही हे मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी वेळोवेळी पाहायला पाहिजे आणि त्याची खात्री करून घेतली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. आणि सर्व खटल्यांची आकडेवारी, समन्स पाठवलेल्या सर्व खटल्यांची आकडेवारी त्यांना उच्च न्यायालयाने नेमलेल्या तपास समितीकडे पाठवायची, म्हणजे समन्स वेळेवर गेलीत की नाही यावर लक्ष आता उच्च न्यायालयाची तपास समिती ठेवणार आहे. मित्रांनो, दुसरा जो नियम आहे, दुसरं जे सूत्र आहे सर्वोच्च न्यायालयाने यशपाल जैन खटल्यात दिलंय ते आहे की प्रत्येक तालुका आणि जिल्हा न्यायालयांनी प्रतिवादीचे लेखी निवेदन म्हणजे रिटर्न स्टेटमेंट 30 दिवसाच्या आत हे घेतलेच पाहिजे. जर जिल्हा आणि तालुका न्यायालयांनी जर असं रिटर्न स्टेटमेंट 30 दिवसामध्ये जर घेतलं नाही आणि प्रतिवादींनी जर असं 30 दिवसाचा स्टेटमेंट दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई देखील करता येईल, किंबहुना त्यांची केस डिसमिस देखील होऊ शकते. म्हणूनच अशा केसेसमध्ये रिटर्न स्टेटमेंट सबमिट करायला जर 30 दिवसापेक्षा जास्त वेळ जर एखाद्या प्रतिवादींनी मागितला असेल तर त्याची कोणती उचित कारणं आहेत हे त्यांना आता लेखी स्वरूपात द्यावी लागेल. ती कारणं जस्टिफाईड असली पाहिजेत. ती जर न्यायालयाने मान्य केले तरच ती केस चालेल, अन्यथा ती केस निकाली काढायचं स्वातंत्र्य जिल्हा आणि तालुका न्यायालयांना दिलेले असं हे पहिल्यांदाच होतंय मित्रांनो, की जेणेकरून रिटर्न स्टेटमेंटच्या स्टेजला 30 दिवसापेक्षा जास्त वेळ याच्या पुढे लागणारच नाही. मित्रांनो, तिसरं जे सूत्र आहे ते आहे, वादी आणि प्रतिवादीच्या लेखी निवेदनानंतर पहिल्या सुनावणीच्या वेळी सर्व तालुका आणि जिल्हा न्यायालयांनी ऑर्डर 10 नुसार प्रत्येक पक्षकाराकडून तो विरुद्ध पक्षकाराने केलेले आरोप मान्य करतोय की नाकारतो हे निश्चित केलेच पाहिजे. म्हणजे ऍडमिशन आहे की डिनायल आहे हे मान्य केलंच पाहिजे आणि दोन्ही पक्षकारांच्या मध्ये जर काही जो वादाचे मुद्दे आहेत त्यावरून जर तडजोड आणि समेटाची शक्यता कोर्टाने पडताळून पाहावीच लागणार आहे आणि तशी जर शक्यता असल्यास त्या दोघांना तडजोड आणि मध्यस्थीसाठी लवाद कायद्यानुसार लवादाकडे पाठवावं लागेल किंवा लोक अदालतमध्ये त्यांना पाठवून त्यांच्यामधील वाद लवकरात लवकर मिटतील हे पाहिलं पाहिजे. मित्रांनो, ह्या
सूत्र नंबर 3 नुसार आता अल्टरनेट डिस्प्यूट रिट्रेसल मेकॅनिझम हे कोर्टाने वापरून त्यांच्यावरील भार केसेसचा भार हा कमी करण्याची जी शक्यता आहे ती पडताळण्याची जबाबदारी जिल्हा आणि तालुका न्यायालयांवर टाकलेली आहे. उगाचच विनाकारण विलंब करण्याची वकिलांची आणि कधी कधी कोर्टांची देखील जी पद्धत आहे तिला आता कुठेतरी चाप बसणार आहे. मित्रांनो, चौथं जे सूत्र आहे, लवकर ताबडतोब विनाविलंब केसेस चालाव्या आणि अशिलांना आणि पक्षकारांना न्याय मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पक्षकारांना जर मध्यस्थी आणि समेट करणं जर मान्य नसेल तर वादी आणि प्रतिवादी यांच्यातील वादाचे मुख्य मुद्दे तालुका आणि जिल्हा न्यायालयांनी एका आठवड्यात निश्चित करावे. म्हणजे जर मित्रांनो आपण वरती 3 नंबर मध्ये जर बघितल्याप्रमाणे जर एकमेकांच्या मध्ये वादी आणि प्रतिवादींच्या मध्ये लोक अदालतमध्ये जाऊन किंवा लवादाकडे जाऊन जर मध्यस्थी होणार नसेल तर त्यांचे नेमके वादाचे मुद्दे कोणते आहेत हे निश्चित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने फक्त 1 आठवड्याचा वेळ जिल्हा आणि तालुका न्यायालयांना दिलेला आहे आणि त्यांना हे पाळावंच लागेल. मित्रांनो, 5वा मुद्दा आहे की दोन्ही पक्षकारांच्या वकिलांशी बोलून खटला चालवण्याच्या तारखा कोर्टाने जिल्हा न्यायालयाने आणि तालुका न्यायालयाने निश्चित कराव्यात आणि तशा त्या केल्यानंतर जिल्हा आणि तालुका न्यायालयाने त्यात कोणताही बदल न करता किंवा पुढील तारखा न देता, जे आपण म्हणतो तारीख पे तारीख, कोर्ट हे फक्त तारीख देतं, न्याय देत नाही असं जे आहे ते तसं करण्यासाठी जिल्हा आणि तालुका न्यायालयांवर आता बंदी आणलेली आहे आणि पुढील तारखा न देता ठरलेल्या तारखांना ते खटले हे चालवावेत आणि ते ट्रायल त्या चालूच ठेवल्या पाहिजे असं बंधन तालुका न्यायालयांवर आणि जिल्हा न्यायालयांवर ह्या सूत्र 5 नुसार किंवा नियम 5 नुसार सर्वोच्च न्यायालयाने घातलेला आहे. सूत्र 6 असं सांगतं मित्रांनो की कोर्टात वारंवार तारखा देऊन पक्षकारांना खेटे घालायला लागू नयेत यासाठी तालुका आणि जिल्हा कोर्टातील न्यायाधीशांनी एका दिवसात ऐकता येईल एवढ्याच खटल्यांना तारखा द्याव्यात. दिवसाला वारंवार खटले घेऊन तारखा दिल्याने लोकांना होणारा त्रास व गैरसोय टाळावी यासाठी त्यांनी डायरी मेंटेन करावी. मित्रांनो, आपण बघतो की अनेक दिवसामध्ये अनेक खटले लावतात, 50-60 खटले लावतात, परंतु तेवढे काही ऐकू शकत नाही. तर असं करण्यावर आता बंदी येणार आहे. जेवढे खटले न्यायालय ऐकू शकतं तेवढेच खटले आता न्यायालयांना त्या दिवसाला त्या तारखांना द्यावे लागतील आणि दिलेल्या तारखेला ते खटले जिल्हा आणि तालुका न्यायालयांना हे ऐकावेच लागणार आहेत. मित्रांनो, 7वं सूत्र जे आहे, 7वा नियम आहे, ते दिवाणी न्यायालयातील वकिलांना सिव्हिल प्रोसिजर कोडचे ज्ञान नसल्याने अथवा अपुरे असल्याने अनेकदा खटले रेंगाळतात व तारखा पडतात. यासाठी बार काउन्सिल आणि बार असोसिएशनने पुढाकार घेऊन वकिलांना दिवाणी न्यायालयात प्रभावीपणे काम करण्यासाठी दिवाणी न्याय प्रक्रिया संहिता म्हणजे CPC ऑर्डर 11 ज्याच्यामध्ये डिस्कव्हरी अँड इन्स्पेक्शन ऑफ पेपर्स आणि ऑर्डर 12 ज्याच्यामध्ये ऍडमिशन्सचे ऑनलाईन प्रशिक्षण वकिलांना द्यावे असे निर्देश दिले आहेत. थोडक्यात काय तर बार काउन्सिल आणि बार असोसिएशनची याच्यापुढे जबाबदारी असणार आहे की वकिलांना न्यायालयापुढेचा दिवाणी न्यायालयापुढे खटले कसे चालवावेत याचं ट्रेनिंग द्यावं लागणार आहे आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर अशा पद्धतीने ट्रेन झालेले वकील कोर्टाचा वेळ वाचवतील, नेमकेपणाने खटले चालवतील आणि दिलेल्या वेळेमध्ये खटले चालवतील. आता ही जबाबदारी बार काउन्सिल आणि बार असोसिएशनवर देखील सर्वोच्च न्यायालयाने टाकलेली आहे. 8वा जो मुद्दा आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये वादी अथवा प्रतिवादींनी जर वेळ मागितला तर ट्रायल कोर्टाने सुनावणी चालू असताना ऑर्डर 17 रूल 1 चे नियम तंतोतंत आणि बारकाईने पाळूनच वेळ द्यावा. आपण बघतो की अनेकदा आपण तारखांना जातो परंतु समोरचे जो प्रतिपक्ष असतो तो अशा वेळेला काहीतरी आजारी आहे किंवा आणखीन काहीतरी झालेलं आहे असं काहीतरी सांगून किंवा वकील येत नाही, अशा वेळेला ते लोक पुढच्या तारखा घेतात, त्याला ऍडजर्नमेंट म्हणतात. तर अशा वेळेला एखादा खटला ऍडजर्न करायचा असेल तर ऑर्डर 17 नुसार कुठलाही खटला जास्तीत जास्त 3 वेळा ऍडजर्न करता येतो. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले याच्या पुढे प्रत्येक खटल्यामध्ये जास्तीत जास्त 3 ऍडजर्नमेंट देता येतील, त्याच्या पुढे नाही. म्हणजे तारीख पे तारीख बंद होण्याचा नेमकं हे सूत्र 8 नंबर आहे. त्याचप्रमाणे कोणताही पक्षकार खटला ऍडजर्न करून दिलेल्या तारखेला गैरहजर राहिला तर ट्रायल कोर्ट ऑर्डर 17 रूल 2 नुसार खटल्याचा निकाल देण्याची जबाबदारी किंवा देण्याचं स्वातंत्र्य हे जिल्हा किंवा तालुका न्यायालयांना आहे. ऑर्डर 9 नुसार अशा जर वेळेला ऍडजर्न केलेल्या तारखेला जर एखादा पक्षकार आला नाही तर त्या खटल्याचा एकतर्फी निकाल देण्याची स्वातंत्र्य जिल्हा आणि तालुका न्यायालयांना आहे किंवा खटला डिसमिस देखील त्यांना करता येईल. तुम्ही जर खटला दाखल केला आणि तुम्ही जर गेला नाही तारखेला तर तुमचा खटला यापुढे आता डिसमिस होईल. थोडक्यात काय मित्रांनो, तुम्हाला तारीख मिळणार नाही, तारीख घेऊन उशीर तुम्हाला करता येणार नाही.
जर समोरचा पक्ष उशीर करत असेल तर त्याला देखील ते करता येणार नाही, कारण न्यायालयानं सांगितलंय तुम्ही जर कोर्टात हजर राहिले, अशील जर कोर्टात हजर राहिला नाही, वकील जर कोर्टात हजर राहिले नाही, ऑर्डर 17 प्रमाणे ते खटले डिसमिस करा किंवा एकतर्फी निकाल द्या. मित्रांनो, 9वा जो नियम आहे तो सांगतो की खटला दीर्घकाळ चालावा म्हणून दिरंगाईच्या उद्देशाने पुढील तारीख जर वकिलाने मागितल्यास किंवा अशिलाने जर मागितली तर तालुका किंवा जिल्हा कोर्टाने प्रतिपक्षाला पेमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे योग्य तो खर्च मंजूर करावा. मित्रांनो, म्हणजे मी जर उशीर करण्यासाठी कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाला सांगितलं की मला पुढची तारीख द्या, तर समोरच्या पक्षाला म्हणजे प्रतिपक्षाला जो त्या दिवशी जो होणारा त्रास आहे तर त्याबद्दल त्याला काही एक खर्चाची रक्कम मिळेल, त्याला पेमेंट ऑफ कॉस्ट म्हणतात. तर अशा पद्धतीने पेमेंट ऑफ कॉस्ट किंवा खर्चाची रक्कम प्रतिपक्षाला दिल्याने तारखा मागण्याचं प्रमाण कमी होईल आणि ही पेमेंट ऑफ कॉस्ट न्यायालयांनी द्यायला हवी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मित्रांनो, 10वा जो नियम आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलाय तो आहे की सुनावणी संपल्यानंतर तालुका आणि जिल्हा कोर्टाने ऑर्डर 20 नुसार जो निकाल असतो तो जास्तीत जास्त 60 दिवसात जाहीर करावा. मित्रांनो, ह्या ऑर्डर 20 नुसार 30 दिवसामध्ये निकाल जाहीर करावा असं हे ऑर्डर 20 सांगतं. परंतु आपल्याकडे अनेकदा असं बघतो की सर्व हिअरिंग झाल्यानंतर देखील कोर्ट कधी कधी 6-6 महिने 3-3 महिने देखील निकाल द्यायला लावतात, तर ते यापुढे चालणार नाही. तर ऑर्डर 20 नुसार 1 महिन्यात तो द्यावा लागेल. त्याच्यामध्ये एक्सटेन्शन असेल तर फार आणखीन 30 दिवस म्हणजे एकूण 60 दिवसामध्ये जिल्हा किंवा तालुका न्यायालयांना, दिवाणी न्यायालयांना अशा पद्धतीने हे निकाल द्यावेच लागतील. मित्रांनो, 11वा नियम असं सांगतो, ह्या यशपाल जैन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो नियम 11 सांगितला आहे तो असं सांगतो की तालुका आणि जिल्हा न्यायालयात 5 वर्षापेक्षा जास्त काळ चाललेल्या खटल्यांची यादी दर महिन्याला मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवण्यात यावी. मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी ती यादी उच्च न्यायालयाने नेमलेल्या रिव्ह्यू कमिटीकडे पाठवावी. हे खटले निकाली काढण्याबाबत ही कमिटी पुढील कारवाई करेल. अशा पद्धतीने 5 वर्षापेक्षा जास्त खटले रेंगाळले असतील तर त्याची ताबडतोब नोंद उच्च न्यायालयाने नेमलेली कमिटी घेईल आणि त्यानुसार जिल्हा आणि तालुका न्यायालयांवर देखरेख केली जाईल, कारवाई केली जाईल. नियम 12 काय सांगतो ते बघूया. नियम 12 सांगतो की प्रत्येक राज्याच्या उच्च न्यायालयांनी अशा रिव्ह्यू कमिट्या नेमाव्यात. ह्या नेमलेल्या रिव्ह्यू कमिट्या ज्या जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधील खटल्यांवर लक्ष ठेवतील. 5 वर्षापेक्षा जास्त झालेल्या खटल्यांबाबत 2 महिन्यातून एकदा मीटिंग घेऊन ह्या उशिरा झालेल्या खटल्यांवर विचार करून तालुका आणि जिल्हा न्यायालयांना ते खटले निकाली काढाव्यास लावतील, ज्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवतील, त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवतील. मित्रांनो, अशा पद्धतीने हे तारीख पे तारीख ही आता बंद झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यांना सांगितलेलं आहे की यापुढे तारीख बंद व्हायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला, भारताच्या नागरिकांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे आणि दिरंगाई, चालढकल ही बंद व्हायला पाहिजे. अशा रीतीने आपल्या न्यायालयांची जी बदनामी झालेली आहे ती बदनामी याच्या पुढे होणार नाही असं वाटतंय मित्रांनो, आणि म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकन दाबावं, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून. परत एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल. धन्यवाद मित्रांनो.